Click on subscribe button and hit the bell icon to never miss any update. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BSc ॲग्रिकल्चरच्या फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी या टॉपिकच्या अंतर्गत मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर असे 2 पॉईंट लक्षात घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की प्लांट्स म्हटलं की त्यांना फर्टिलायझर किंवा मॅन्युअर्स वगैरे ह्या 2 गोष्टी लागत असतात आणि या माध्यमातून त्यांना मिनरल्स किंवा इतर जे काही घटक पोषक तत्व लागत असतात तर ते आपण पुरवत असतो. तर आता आपल्याला सुरुवातीला ह्या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या, कारण ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मॅन्युअर आणि फर्टिलायझर ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण लक्षात घेऊया की प्लांट रिक्वायर फूड न्यूट्रिएंट्स एलिमेंट्स फॉर इट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट विच आर ॲब्सॉर्ब थ्रू सॉईल. सॉईलमधून प्लांट्सला फूड न्यूट्रिएंट्स किंवा जे काही एलिमेंट्स म्हणतो आपण तर ते सॉईलमधून मिळत असतात. द न्यूट्रिएंट सप्लाईंग सोर्स आर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. आणि मग हे जे सोर्स आहेत तर हे प्रत्येकच सॉईलमध्ये सगळेच मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स असतात असं नाही. मॅक्रो किंवा मायक्रो न्यूट्रिएंट्स वनस्पतींना लागत असतात आणि हे सगळ्याच सॉईलमध्ये नसतात आणि म्हणून आपल्याला मग मॅन्युअर आणि फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन करावं लागत असतं. ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर टू द सॉईल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर विच हेल्प इन इन्क्रीजिंग द क्रॉप यील्ड अँड टू मेंटेन द सॉईल फर्टिलिटी. जर आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवायची असेल आणि सॉईलमध्ये हे सगळे घटक त्यामध्ये असावे असं वाटत असेल तर आपल्याला त्यामध्ये मॅन्युअर्स असतील किंवा फर्टिलायझर्स असतील तर हे सॉईलमध्ये आपल्याला ॲड करावे लागतील. आता पुढचा मुद्दा असा आहे की साधारणपणे एन, पी अँड के आर द 3 मेजर एलिमेंट्स. आपल्याला माहिती आहे आता हे एन पी के जे असतं तर हे मेजर एलिमेंट्स आहेत रिक्वायर्ड फॉर द क्रॉप ग्रोथ. आता मॅन्युअर आणि फर्टिलायझर हे 2 शब्द आपल्याकडे आलेले आहेत. आता मॅन्युअर म्हणजे काय आणि फर्टिलायझर म्हणजे काय आणि दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. सो मॅन्युअर इट इज द वेल डिकम्पोज्ड रिफ्यूज फ्रॉम द स्टॅबल अँड बार्न यार्ड इन्क्लुडिंग बोथ ॲनिमल एक्स्ट्रॅट्रा अँड स्ट्रॉ ऑर अदर लिटर्स. आता मॅन्युअर म्हणजे काय तर हे कंपोस्ट झालेलं डिकम्पोज झालेलं जे काही स्टॅबल्स म्हणजे धसकटं आहेत किंवा काड आहे, बार्न यार्ड म्हणतो आपण त्याला, किंवा म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ द प्लांट जे आपण कापणी केल्यानंतर जे काही बाकी राहतं त्या सगळ्याचं, किंवा ॲनिमल एक्स्ट्रॅटा आहे किंवा म्हणजे ज्याला आपण शेण म्हणतो, किंवा त्यांनी खाल्लेलं उरलेलं जे चारा आहे त्यांचा तो, किंवा स्ट्रॉ आहे काड वगैरे म्हणतो आपण त्याला, किंवा इतर लिटर आहे. हे सगळं घटक मॅन्युअर त्यांच्यापासून आपण बनवत असतो. त्याचं डिकम्पोजिशन झालं की आपल्याला मॅन्युअर मिळत असतं. तर मॅन्युअर हा असा एक शब्द आहे. त्यानंतर फर्टिलायझर. These are industrially manufactured chemical containing plant nutrients. याच्यामध्ये हे कारखान्यामध्ये तयार केले जातात, इंडस्ट्रीमध्ये तयार केले जातात आणि म्हणून आपण यांना रासायनिक खतं असं म्हणतो, फर्टिलायझर्स. सो केमिकल फर्टिलायझर, जनरली फर्टिलायझर हे केमिकल फर्टिलायझर असतात. आणि आता आपल्याला प्रश्न आला की डिफाईन मॅन्युअर अँड फर्टिलायझर, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर. तर पुन्हा एकदा पहा, मॅन्युअर इट इज वेल डिकम्पोज्ड रिफ्यूज फ्रॉम स्टॅबल अँड बार्न यार्ड इन्क्लुडिंग बोथ ॲनिमल एक्स्ट्रॅटा अँड स्ट्रॉ ऑर अदर लिटर्स. तर ह्या सगळ्यापासून त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे कंपोस्ट बनत असतं इट इज नथिंग बट द मॅन्युअर. आणि फर्टिलायझर दीज आर इंडस्ट्रियली मॅन्युफॅक्चर्ड केमिकल कंटेनिंग प्लांट न्यूट्रिएंट्स विच व्हेन ॲडेड टू द सॉईल मेक इट प्रोडक्टिव्ह अँड प्रमोट द प्लांट ग्रोथ. तर हे रासायनिक खतं असतात की जे इंडस्ट्रीमध्ये तयार होत असतात आणि सॉईलमध्ये जेव्हा ॲड करतो आपण तेव्हा ते ग्रोथला प्रमोट करतात आणि प्लांटची वाढ चांगली होऊन आपलं उत्पन्न देखील वाढत असतं. याचं इम्पॉर्टन्स काय आहे, मॅन्युअर आणि फर्टिलायझर याचे काही महत्त्व आहे. आता पहिलं महत्त्व पहा, मॅन्युअर अँड फर्टिलायझर आर द मेन सोर्स ऑफ इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट. तर याच्यामधून आपल्याला प्लांट न्यूट्रिएंट मिळत असतात. ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर ओव्हरकम द डिफिशियन्सी सिम्पटम ऑफ द न्यूट्रिएंट्स. आता बऱ्याच वेळेस अभावाचे रोग वनस्पतींमध्ये होत असतात, काही घटक नसतील तर ते डिफिशियन्सी सिम्पटम दाखवतात आणि मग हे डिफिशियन्सी सिम्पटम आपण मॅन्युअर आणि फर्टिलायझर जर ॲड केले तर त्यांच्यामध्ये दिसणार नाहीत. मॅन्युअर इन्क्रीजेस द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल, देअर बाय प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. आणि आपण काय करत असतो, फिजिकल कंडिशन देखील इम्प्रूव्ह करतो सॉईलची आणि प्रोडक्टिव्हिटी देखील वाढवतो. मॅन्युअर इन्क्रीजेस द फर्टिलिटी ऑफ द सॉईल, जमिनीची सुपीकता वाढते. फर्टिलायझर इन्क्रीजेस पर हेक्टर यील्ड, दर एकरी किंवा दर हेक्टरला आपण काय करत असतो, उत्पन्न फर्टिलायझरमुळे वाढत असतं आपलं. फर्टिलायझर हेल्प इन गिव्हिंग मॅक्झिमम आउटपुट, यील्ड म्हणतो आपण त्याला, दॅन द मॅन्युअर. तर फर्टिलायझरमुळं फास्ट थोडंसं मॅन्युअरपेक्षा लवकर उत्पन्न आपल्याला मिळतं आणि मॅन्युअरचे इफेक्ट हे लॉंग टर्म असतात किंवा लॉंग लाईफ असतात.
ॲप्लिकेशन ऑफ सम फर्टिलायझर इज हेल्पफुल इन डिफरंट क्लायमेटॉलॉजिकल क्लायमेट्स लाईक एक्सेस रेनफॉल, ड्रॉट कंडिशन एक्सेट्रा. जर दुष्काळ असेल, पाणी जास्त नाही किंवा एक्सेस पाणी आहे, रेनफॉल आहे, तर अशा ज्या क्लायमेटिक कंडिशन आहे याला ओव्हरकम करू शकतो आपण, हेल्पफुल होऊ शकतं फर्टिलायझरमुळं. तर हे होतं त्याचे ॲप्लिकेशन. आता आपण क्लासिफिकेशन बघूया मॅन्युअर आणि फर्टिलायझरचं विथ सुटेबल एक्झाम्पल. आता ऑर्गॅनिक किंवा नॅचरल इन्क्लूडमध्ये त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं पहा, बल्क ऑर्गॅनिक मॅटर. आता FYM फार्म यार्ड मॅन्युअर म्हणतो आपण त्याला, हा पहिला प्रकार. कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत म्हणतो आपण त्याला. ग्रीन मॅन्युअर म्हणजे हरित खत म्हणतो आपण त्याला, ग्रीन मॅन्युअर. हिरवं खत म्हणतो आपण त्याला, म्हणजे डायरेक्ट वनस्पतीच गाडल्या जातात जमिनीमध्ये, त्यांची पानं, त्यांचे खोड वगैरे सगळं हिरव्या वनस्पती. शिप मॅन्युअर हे मेंढीपासून किंवा याच्यापासून जे खत मिळतं आपल्याला ते, बकऱ्या, मेंढ्या वगैरे. सिवेज वेस्ट म्हणजे जे सांड, तुमच्या घरातलं जे काही खराब पाणी, सांडपाणी वगैरे आहे त्याच्यामधून जे ड्रेनेजमधून जे काढलं जातं ते सिवेज वेस्ट म्हणतो आपण त्याला. स्लग आहे. त्यानंतर दुसरं आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता याच्यामध्ये आहे ग्राउंड नट केक आहे, त्यानंतर लाईन सीड केक आहे, नीम केक आहे, कॉटन सीड केक, बोन मिल, मीट मिल, म्हणजे हे सगळं याच्यापासून देखील खतं, कंपोस्ट वगैरे मॅन्युअर आपण बनवू शकतो किंवा याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. आणि स्लॅटर हाऊस रिफ्यूज वगैरे ज्याला आपण कसाईखाना म्हणतो तिथलं. तर हे होतं ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. आता इनऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये काय येतं, आर्टिफिशियल आहे. याच्यामध्ये नायट्रोजिनस, फॉस्फेट, पोटॅशिक आणि अदर. नायट्रोजिनसमध्ये युरिया, कॅल्शियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट एक्सेट्रा. फॉस्फेटमध्ये SSP, DSP, रॉक फॉस्फेट, बेसिक स्लग, रॉ बोन मिल. पोटॅशमध्ये MOP, सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम नायट्रेट, हे सगळं आर्टिफिशियल इनऑर्गॅनिक मध्ये येतं. आणि अदरमध्ये जिप्सम आहे, लाईम आहे, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे, मायक्रो न्यूट्रियंट्स आहे एक्सेट्रा. आणि बायो फर्टिलायझरमध्ये रायझोबियम, ॲझॅडोबॅक्टर. आपल्याला हे जैविक खतं माहिती आहे की रायझोबियम ह्या बॅक्टेरिया आहे, ॲझॅडोबॅक्टर देखील बॅक्टेरियाचाच प्रकार आहे. त्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे ज्याला नील हरित शेवाळ म्हणतो आपण, सायनोबॅक्टेरिया, तर ह्या देखील खूप महत्त्वाच्या असतात. आयझोस्पायरिलम आहे किंवा PSB आहे. तर हे सगळे बायो फर्टिलायझर्स आहे, जैविक खतं, हे खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर मिनरल एलिमेंट्समध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न, मॅग्नेज. आणि आयोनिक फॉर्म आहेत त्याचे या ठिकाणी दिलेले, हे बघा तुम्ही. त्यानंतर आयोनिक, नॉन आयोनिक फॉर्ममध्ये देखील त्या सापडतात आपल्याला. जसं आपण फॉस्फरसचं जर घेतलं तर H2PO4 आणि HPO4 हे त्याचे आयोनिक फॉर्म आहे. तर न्यूक्लिक ॲसिड हे त्याचं नॉन आयोनिक फॉर्म आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आयोनिक आणि नॉन आयोनिक फॉर्ममध्ये, जसं सल्फर जर घेतला आपण तर SO4 हा आयोनिक फॉर्म आहे आणि SO2 हे नॉन आयोनिक फॉर्ममध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे आयोनिक आणि नॉन आयोनिक फॉर्ममध्ये सापडतील. EDTA, इथिलीन डाय अमीन टेट्रा ॲसिटिक ॲसिड, हे देखील एक फॉर्म आहे त्याचा. त्यानंतर एलिमेंट CHO आर नॉट मिनरल्स, हे लक्षात घ्या. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे मिनरल एलिमेंट नाहीत. द रेस्ट ऑफ द एलिमेंट आर द ॲब्सॉर्ब फ्रॉम सॉईल अँड दीज आर कॉल्ड ॲज मिनरल एलिमेंट. आपल्याला माहिती आहे की कार्बन हा हवेतून घेतला जातो, हायड्रोजन देखील हवेतून घेतला जातो आणि ऑक्सिजन देखील. तर इतर मात्र मिनरल एलिमेंट्स आहेत, सिन्स दे आर डिराइव्ड फ्रॉम सॉईल म्हणतो आपण. These mineral elements are mainly absorbed in ionic form and to some extent of non-ionic form. तर इथं मिनरल एलिमेंट पुन्हा दाखवले आपण आणि त्याचे फॉर्म दाखवले. झिंक आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मेलॅब्डेनियम आहे आणि क्लोरीन आहे. आणि त्याचे हे आयोनिक फॉर्म आहेत, जसं Zn+ वगैरे आहे किंवा ZnSO4 हे नॉन आयोनिक फॉर्म आहे विथ EDTA. तर असे याचे आयोनिक आणि नॉन आयोनिक फॉर्म आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन मॅन्युअर अँड फर्टिलायझर. तर आपण थोडंसं फरक लक्षात घेऊया याचे. कॅरेक्टरिस्टिकमध्ये पहिला पॉईंट आपण कॅरेक्टरिस्टिक पाहू, मॅन्युअर आणि फर्टिलायझर या दोघातले काय फरक आहे. आता मॅन्युअर पहा, प्लांट ऑर ॲनिमल ओरिजिन असतात, तर हे केमिकल किंवा सिंथेसाइज्ड मॅन्युफॅक्चर्ड असतात, म्हणजे याची ओरिजिन वेगळी आहे. हे ऑर्गॅनिक नेचरचे असतात, हे इनऑर्गॅनिक नेचरचे असतात फर्टिलायझर. मॅन्युअर हे ऑर्गॅनिक नेचरचे आहे तर फर्टिलायझर हे इनऑर्गॅनिक नेचरचे आहे. मॅन्युअर हे नॅचरल प्रोडक्ट आहे तर फर्टिलायझर हे आर्टिफिशियल प्रोडक्ट आहे. मॅन्युअर हे लेस कॉन्सन्ट्रेटेड आहे, हे मोर कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यानंतर सप्लाय ऑर्गॅनिक मॅटर. आपल्याला मॅन्युअर्स जे असतात ते ऑर्गॅनिक मॅटर सप्लाय करतात, तर फर्टिलायझर जे असतात सप्लाय इनऑर्गॅनिक मॅटर मे बी ऑर मे नॉट बी रेडिली अवेलेबल, हे स्लोली अवेलेबल असतात.
त्यानंतर मे ऑर मे नॉट बी रेडिली अवेलेबल. सप्लाय स्पेसिफिक टाईप ऑफ न्यूट्रिएंट 1 or 2 हे फर्टिलायझरचं आहे. सप्लाय ऑल द प्रायमरी न्यूट्रिएंट्स इन्क्लुडिंग मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे हे मॅन्युअर्स आहेत. त्यानंतर इम्प्रूव्ह फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल. आता हे डू नॉट इम्प्रूव्ह फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल म्हणजे फर्टिलायझर्स हे ॲडव्हर्स इफेक्ट देतात. हे नो बॅड इफेक्ट वेन अप्लाइड इन लार्ज क्वांटिटी. हे मात्र जर लार्ज क्वांटिटीमध्ये आले तर बॅड इफेक्ट देतात. डिफिशियन्सी किंवा एक्सेस ॲप्लिकेशन जर झालं तर सिम्पटम्स दिसायला लागतात. तर हे होतं तुमचं फर्टिलायझर आणि मॅन्युअर्सबद्दल. आता नेक्स्ट आपला जो पॉईंट असणार आहे तो त्याचे ॲप्लिकेशन कसे करायचे, आपल्याला फर्टिलायझर अप्लाय कसे करायचे काय, आणि त्यानंतर ग्रीन मॅन्युअर म्हणजे काय, असे आपले 2 पॉईंट नंतरच्या लेक्चरमध्ये राहील. या ठिकाणी आता थांबतो. धन्यवाद.